स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठेमहांकाळ तालुक्यात सुनेत्रा वहिनींचे राजकीय बाहू बळकट करणार तसेच प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या पाठीशी राहत त्यांना निश्चित न्याय देणार अशी ग्वाही देत पक्ष पदाधिकाऱ्यांना मोठी ताकद देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी सांगितले। तालुक्यातील करोलिटी येथे पंचायत समिती सदस्य प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच प्राध्यापक अर्जुन करपे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी निशिकांत पाटील बोलत होते। यावेळी प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरी सत्कारही निशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना निशिकांत दादा पाटील म्हणाले की कवठेमहांकाळ तालुक्यात अजितदादा पवार यांचा पुरोगामी विचार रुजवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मोठ्या ताकदीने वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळात प्रयत्न केले जाणार असून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठे बळ दिले जाईल। यावेळी बोलवडचे उपसरपंच सचिन कांबळे म्हणाले की प्राध्यापक अर्जुन करपे यांचे सामाजिक चळवळीतील योगदान मोठे आहे। त्यांचा आजवरचा संघर्ष हा उपेक्षित वंचितांसाठी सुरू आहे। खऱ्या अर्थाने ते संघर्ष योद्धा आहेत। तसेच कडेगाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे म्हणाले की प्राध्यापक अर्जुन करपे हे प्रस्थापित प्रवाहाविरोधात लढणारे युवा नेतृत्व आहे। त्यांच्या पाठीशी उभे राहणे आमची जबाबदारी आहे। यावेळी सरपंच शिवदास भोसले, प्राध्यापक गिरीश शेजाळ यांनीही मनोगते व्यक्त करीत करपे सरांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा करोलिटी गावच्या वतीने झाड, फेटा, शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक अर्जुन करपे म्हणाले की आपली लढाई ही गोरगरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी आहे। जनतेने माझ्यावर निवडून देऊन जो विश्वास टाकला आहे तो आपण सार्थ ठरवू। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव नरोटे यांनी केले तर आभार विशाल गिड्डे यांनी मानले। या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे, नगरसेवक बंडू पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष गौसभाई शिरोळकर, करोलिटीचे सरपंच हिम्मत बापू पाटील, शिवाजी कारंडे, धैर्यशील मोरे, अरुण भोसले, सुभाष सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, युवराज थोरात, सचिन पाटोळे, विक्रम कोळेकर, अजित यमगर, किसन चंदनशिवे, राजू पाटोळे, विशाल कोळेकर, जगन्नाथ पाटोळे, मयूर एडके, रोहित पाटोळे, वैभव जगताप, भगवान चंदनशिवे यांच्यासह प्राध्यापक अर्जुन करपे गौरव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते।